तर नमस्कार मंडळी. तर त्या माजुरड्या निलांबरीला फायनली आता योग्य ती शिक्षा होताना तुम्हाला पुढे पाहायला भेटेल. तर दुसरीकडे जयंत कानिटकरला देखील आता पोलीस योग्य ती शिक्षा देतात. तर नक्की काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. तुम्ही पाहिलंच असेल मित्रांनो, ह्या जयंतने आतापर्यंत केलेलं पापाचा घडा त्याचा फायनली भरलेला असतो आणि त्याला शेवटी आता योग्य ती शिक्षा होणारच आहे. पण मित्रांनो, सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न हाच आहे की विश्वाच्या आईसोबत जे काही झालं त्या गोष्टीमधून अजून देखील मात्र विश्वाला देखील ते सत्य माहीत नाही. संतोषकडे सगळे काही पुरावे आहेत, तर संतोष ते पुरावे पण कोणाच्या हातात द्याय नाही. त्याच्यामुळे मात्र ह्या जयंतला अजूनपर्यंत योग्य ती शिक्षा झालेली नसते. कारण की विश्वाच्या आईला मारण्यामध्ये ह्या जयंत कानिटकरचा किती मोठा हात आहे हे तुमच्या सगळ्यांना माहीतच असेल. त्याच्यामुळे ह्या जयंत कानिटकरला लवकरात लवकर योग्य ती शिक्षा दिली पाहिजे आणि आपल्या बिचाऱ्या विश्वाच्या आईला न्याय भेटला पाहिजे असं आपल्या सगळ्यांचं मागणं आहे आणि हेच सगळं काय मी मांडत पण आहे. तर दुसरीकडे मित्रांनो, तुम्ही पाहिलंच असेल की आता सिद्धू पण त्याच्या वडिलांचा जो काही घातपात झालेला आहे आणि त्यामधून तुम्ही पाहिलंच की संपतराव गाडेपाटलांचा मृत्यू झाला, त्या गोष्टीचा सिद्धू देखील आता छडा लावायचा प्रयत्न करत असतो. कारण की सिद्धूला माहीत आहे की पप्पांसोबत घातपात झालेला आहे आणि हा सगळ्या निलांबरी वहिनीनेच घडून आणलेला आहे. त्याच्यामुळे मला काही जरी झालं तरी सगळे काही पुरावे गोळा केलेच पाहिजे आणि त्याच्यानंतर ह्या निलांबरीला योग्य ती शिक्षा दिलीच पाहिजे. तर पुढे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला हीच पाहायला भेटणार आहे की तुम्ही पाहिलं असेल की कशा प्रकारे ह्या दळवींच्या लोकांना वाटत असते की आता ते जयंतला योग्य ती शिक्षा देतील आणि त्याच्यानंतर मात्र त्यांची मुलगी एकदम सुखरूपरित्या बाहेर वाचेल. पण मित्रांनो, मला एक गोष्ट सांगा, बिचारा विश्वासोबत किती मोठा अन्याय झालेला आहे. कारण की ह्या जयंत कानिटकरने आपल्या विश्वाच्या आईला देखील संपवलेलं आहे हे तुम्हाला माहीतच असेल. पण त्या बिचाऱ्या विश्वाला याची थोडी पण कल्पना नाही आहे किंवा काडीची खबर पण नाही आहे. तर पुढे संतोषला सगळं सत्य माहीत आहे, पण संतोष कोणाला काही सांगतच नाही. जर ह्या संतोषने वेळेतच सगळे काही पुरावे जर घरच्यांना दिले किंवा विश्वाला स्वतःला जर दिले आणि सांगितलं की तुझ्या आईचा खरा खुनी हाच माणूस आहे, तर त्यावेळेस मात्र अजून खूप साऱ्या गोष्टी बाहेर येतील आणि जयंत कानिटकरला योग्य ती शिक्षा व्हायला देखील वेळ लागणार नाही. पण मित्रांनो, तुम्ही पाहिलंच असेल की ह्या लक्ष्मीने वळणच संतोषला असं लावलंय, त्याच्यामुळे ह्या संतोषला आजपर्यंत कोणत्याच गोष्ट योग्यरित्या करायला जमलेली नसते आणि ह्याच गोष्टीमुळे प्रेक्षक वर्ग प्रचंड नाराजगी व्यक्त करत आहेत. त्यांचं म्हणणं आहे की हा संतोष आहे तरी असा कसा. आणि तुम्ही पाहिलंच असेल की कशा प्रकारे मात्र ही लक्ष्मी तिच्या मुलांना तिने संस्कार लावलेत हे तुम्हाला समजलंच असते. आणि हा संतोष जे काही वागतो ना, आणि ह्या संतोषने आतापर्यंत जेवढ्या पण चुका केल्यात ना, या सगळ्याला जबाबदार ही दळवींची लोकच आहेत. कारण की त्यांनी जर संतोषला योग्यरित्या योग्य ती शिक्षा दिली असते तर ह्या संतोषची इथपर्यंत मजल पोहोचली नसते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, तुम्ही पाहिले असेल की दुसरीकडे ज्या प्रकारे मात्र आपल्या सिद्धूसोबत जे काही गोष्ट झालेली आहे ती किती चुकीची आहे तुम्हाला माहितीच आहे. आणि खूप लोकांच्या कमेंट्स ह्याच येत आहेत मित्रांनो की संपतराव गाडेपाटलांचा मृत्यू झालेला दाखवायची काहीच गरज नव्हती आणि खरंच गरज नव्हती मित्रांनो. कारण की तुम्ही पाहिलं असेल की आपल्या लक्ष्मीच्या श्रीनिवासच्या आजीला देखील कोमात गेलेल्या दाखवल्या होत्या आणि त्याच्यानंतर त्या पूर्णपणे बऱ्या पण झाल्या होत्या. पण मला एक गोष्ट सांगा, जर त्याच वेळेस मात्र सेम टू सेम तसंच आपल्या संपतराव गाडेपाटलांसोबत पण दाखवलं असतं, ते कोमात गेलेलं दाखवलं असतं आणि परत ते बरं झालेलं दाखवले असतं तर किती भारी झालं असतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हीच आहे की सिद्धू आणि भावनाला अजूनही त्यांचा मुलगा भेटलेला नाही. त्याच्यामुळे लोकांनी एवढी नाराजगी व्यक्त केली. त्यांचं हेच म्हणणं आहे की लवकरात लवकर सिद्धू आणि भावनाला त्यांचा मुलगा सापडू दे. दुसरीकडे मात्र आजीच्या मनात जो काही गैरसमज आहे लहान बाळामुळे, म्हणजे सिद्धू आणि भावनाच्या मुलीमुळे हे सगळं प्रकरण झालं, ते देखील लवकरात लवकर मिटू दे. आणि दुसरीकडे मात्र सिद्धू आणि भावना ह्या दोघांना देखील यश येऊ दे आणि ह्या निलांबरीला माजुरडीला योग्य ती शिक्षा झालेली लवकरात लवकर दाखवायला पाहिजे असं लोकांचं म्हणणं आहे. तर पुढे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायला भेटणार आहेत. पण आपण अजूनही त्यांना विनंती अशी करूया की लवकरात लवकर तुम्ही ह्या निलांबरीला योग्य ती शिक्षा दाखवा आणि दुसरीकडे मात्र त्या जयंत कानिटकरचा खरा पर्दाफाश करा आणि त्याला शिक्षा अशी झाली पाहिजे की त्याला झालेली शिक्षा पाहून मात्र कोणाची हिंमतच झाली नाही पाहिजे की असं काही कृत्य करण्याची. आणि दुसरीकडे मित्रांनो, आपल्या विश्वाला पण न्याय भेटला पाहिजे. आणि तुम्हाला काय वाटते, जानू आणि विश्वाचं लग्न झालं पाहिजे का नाही हे तुम्हीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि मित्रांनो, सिद्धू आणि भावनाच्या मुलाबाबत देखील तुमचं मत नक्की कमेंटमध्ये सांगा. तर भेटूया पुढच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.